नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 1 वरील महत्त्वाचे एमसीक्यूज पाहत आहोत. आजचा प्रश्न क्रमांक 51 आहे. विद्युतीय मापन करण्यासाठी याचा वापर करतात. तर आपल्याला माहित आहे की गॅल्व्हॅनोमीटर हे असं उपकरण असते की ज्याच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या उपकरणामध्ये विद्युतधारा प्रवाहित होत आहे किंवा नाही हे कळून येते. खालीलपैकी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम या शास्त्रज्ञाने शोधून काढले. तर ते मायकल फॅराडे यांनी शोधून काढले. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला काय म्हणतात? ओरस्टेड. खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते? बर्फ. जर दाब वाढला तर त्या पदार्थाचा द्रवणांक मित्रांनो, तो द्रवणांक काय होत असतो? कमी होतो. पर्याय क्रमांक 2. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण या राशीच्या सहाय्याने मोजले जाते. निरपेक्ष आर्द्रता. हवेतील दमटपणा किंवा कोरडेपणा या राशींवर अवलंबून नसते असं विचारले, तर तो हवेच्या आकारमानावर कधीही अवलंबून नसतो. हवेतील बाष्पाचे संघनन होऊन धुके तयार होते, हिमवर्षा होते, पाऊस पडतो, तर हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. इथे अ ब क असं पाहिजे. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान काय होते? आता मित्रांनो, एखादी वस्तू, ज्या वस्तूला आपण जर त्या वस्तू तापमान वाढवले तर तिचे प्रसरण होते, ठीक आहे, आणि तापमान कमी केल्यास आकुंचन होते. परंतु पाण्याच्या बाबतीत 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढत असताना त्या वस्तूचे आकुंचन होते, म्हणजे पाण्याचे आकुंचन होते. तापमान वाढत असताना देखील पाण्याचे आकुंचन होते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि 4 पासून 0 पर्यंत तापमान कमी होत असताना त्याचे प्रसरण होते. यालाच काय म्हणतो आपण? पाण्याचा असंगत आचरण असे म्हणतो. मग इथे 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यावर, तापमान कमी झाल्यावर इथे आकुंचनाची काय होणार? प्रसरण होणार, म्हणजे त्याचा आकारमान वाढणार. थंड प्रदेशात जलीय प्राणी 4 अंश सेल्सिअस तापमानास जिवंत राहू शकतात. याचं कारण पाण्यावर तरंगणारे बर्फ विसंवाहक असते. बरोबर आहे. आतील उष्णता बाहेर जाणार नाही, बाहेरील उष्णता आत येणार नाही. बर्फाखालील पाण्याची उष्णता वातावरणात जाऊ शकत नाही. बरोबर. पाण्याच्या असंगत आचरणामुळे. बरोबर. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. खालीलपैकी या धातूची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे. तर यापैकी लोखंड या धातूची विशिष्ट उष्माधारकता ही सर्वात जास्त आहे. किसलेल्या गोळ्यापासून परत बर्फाचा गोळा बनवतात, यालाच म्हणतात पुनर्हिमायन. विशिष्ट उष्माधारकतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक म्हणजेच जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग करतात. तर होपचे उपकरण. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअसने 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे तिला म्हणायचं 1 किलो कॅलरी. इथे 1 किलो कॅलरी असं ऑप्शन पाहिजे होतं, कारण इथे किलोग्रॅम असेल तर 1 किलो कॅलरी येते, आणि ग्रॅम असेल तर 1 कॅलरी येते. शेजारील प्रयोगात या गुणधर्मामुळे पेन्सिल वाकलेली भासते. तर हा आहे प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते. खालील आकृतीत आपाती कोन आय बरोबर 40 असेल तर निर्गत कोन तो सुद्धा किती असतो? 40च असतो. एक प्रकाश किरण काचेच्या चिपेच्या पृष्ठभागाशी 40 अंशाचा कोन करत असेल तर त्याचा आपाती कोन किती असेल? आता हे 40 पृष्ठभागाशी 40 आहे, मग हे 40 आणि 50 यांची बेरीज येते 90. म्हणून एक 40 असेल तर दुसरा असतो 50. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचं कारण म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन. हे अपवर्तनांकाचे एकक आहे. अपवर्तनांकाला कोणतेही एकक नसते. एन बरोबर या नियमाला स्नेलचा नियम म्हणतात. तर साइन आय बरोबर छेद साइन आर. सुरक्षा वाहतुकीकरिता विविध रंगाचे दिवे म्हणजेच बल्ब सिग्नल म्हणून वापरतात. यातील तांबड्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी नॅनोमीटर इतकी असते. आपले डोळे ज्या तरंगलांबीला संवेदनशील असतात ती तरंगलांबी आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. मग जांभळा रंग याचं सर्वाधिक विचलन होते, म्हणजेच त्याची तरंगलांबी सर्वात कमी असते, 400 नॅनोमीटरच्या जवळपास असते. आणि तांबड्या रंगाचं विचलन सर्वात कमी होते म्हणून तो दूरवर जाऊ शकतो, म्हणजेच तांबड्या रंगाची जी तरंगलांबी ही 700 नॅनोमीटर असते. हवेच्या काचेचा संदर्भात असलेला अपवर्तनांक 203 असल्यास काचेचा हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक याच्या व्यस्त म्हणजेच 302 असतो. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? प्रकाशाचे अपस्करण.
प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. बघा, मगाशी उदाहरण होतं वर पेन्सिलचं, यालाच काय म्हणतात, प्रकाशाचे अपवर्तन. आणि यामध्ये दोन माध्यम असतात, तर परावर्तनामध्ये एकच माध्यम असते. भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे अपवर्तन होते, तर भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे दोन वेळेस अपवर्तन होते. प्रकाश किरण भिंगाच्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही, अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे डॅश म्हणतात. तर याला म्हणतात प्रकाशीय केंद्र. एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते. तर जेव्हा वस्तू नाभी F1 व प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान ठेवली जाते, तेव्हा बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते. इतर ठिकाणी ती वास्तव असते. बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता, तर 2F1 हा कुठे असतो, मुख्य अक्षर असतो, आणि त्याची प्रतिमा सुद्धा मुख्य अक्षर म्हणजेच 2F2 वरच तयार होते. मुख्य अक्षराला समांतर असणारी सर्व अंतरे डॅश पासून मोजतात, तर ती सर्व अंतरे प्रकाशीय मध्य यापासून मोजतात. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्यालाच डोळ्याची काय म्हणतात, तर बाहुली असे म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून रिकामी जागा अंतरावर असतो. पर्याय 3, 25 सेंटीमीटर. भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात. पर्याय 3, द्विअंतर्वक्र. डोळ्यातील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्याकरता डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर सुमारे एवढे असते, 2 सेंटीमीटर. हे प्रश्न महत्वाचे आहेत. एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठीचा F बरोबर 0.5 म्हणजे नाभी अंतर दिलेलं आहे, एवढीच माहिती दिली. आपल्याला शक्ती काढायची. बघा, मग P बरोबर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. P बरोबर काय असते, 1/F. F आहे 0.5. मग याला खाली 10 ने गुणावं लागेल, वर सुद्धा 10 ने गुणावं लागेल. वर 10 ने गुणलं तर अंशामध्ये 10 आणि खाली येते 5. 5 ने 10 ला भाग द्या, किती येते शक्ती, +2. आणि +2 म्हणजेच बहिर्वक्र भिंग, पर्याय 1. बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर धन असते, तर अंतर्वक्र भिंगाचे नाभी अंतर ऋण असते. निकट दृष्टिता या दोषांमध्ये मानवी डोळा जवळच्या वस्तू व्यवस्थितपणे पाहू शकत नाही, दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, जवळच्या तसेच दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, जवळच्या वस्तू तसेच दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. निकट दृष्टितामध्ये आपल्याला दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. आणि यावर उपाय आहे अंतर्वक्र भिंग. डॅश लांबट झाल्याने व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. नेत्रगोल, बाहुली, पापणी, पारपटल. पर्याय 1, नेत्रगोल. दूरदृष्टिता दोषांमध्ये मानवी डोळा, आता ऑप्शन पाहून तुम्ही उत्तर सांगा. दूरदृष्टितामध्ये दूरच्या वस्तू व्यवस्थितपणे पाहू शकतो, बरोबर आहे. हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, वृद्धदृष्टिता, लघुदृष्टिता. द्विनाभीय म्हणजेच प्रेस बायोपिया किंवा वृद्धदृष्टिता. साध्या सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने डॅशपट मोठी प्रतिमा मिळविता येते. 5, 10, 20, 60. पर्याय 3, 20. हा कमी नाभीय अंतर असलेल्या दोन बहिर्गोल भिंग यांच्या संयोगाने बनलेला असतो. पर्याय 2, संयुक्त सूक्ष्मदर्शिका. ब्रॉन्झ हे कोणत्या धातूंचे संमिश्र आहे? तांबे व कथील, तांबे व जस्त, तांबे व लोखंड, लोखंड व निकेल. तर पर्याय 1, तांबे व कथील.